झी 24 तास एक पाऊल पुढे। ब्रेकनंतर आपलं स्वागत। मोहम्मद मोर्सी यांची हकालपट्टी झाल्यानंतर तरी इजिप्तच्या जनक्षोभाला वाट मिळाली आहे काय? या सगळ्याच्या आंतरराष्ट्रीय स्तरावर काय परिणाम होतील आणि या सगळ्याकडे भारत कसा पाहतोय, या सगळ्यावर आपण सर्वकष चर्चा करणार आहोत झी 24 तासचे मुख्य संपादक डॉक्टर उदय निरुळकर यांच्याशी। सर, आपलं स्वागत। आपण पाहतोय की इजिप्तचे राष्ट्रपती मोहम्मद मोर्सी यांच्या विरोधात नेमकं जनमत का गेलं, काय कारण सांगता येतील सर? पाहिलं की ज्या प्रकारे मोर्सींना नजरकैदेत ठेवलं गेलं, पदच्युत केलं गेलं, त्याहीपेक्षा सुद्धा जो जनतेचा आजचा जो उठाव आहे, या सगळ्याचं स्क्रिप्ट आपण पाहिलं तर ते 22 नोव्हेंबर 2012 या रोजी लिहिलं गेलं। त्यावेळेला स्वतःकडे मोर्सींनी प्रचंड मोठ्या प्रमाणावर एकाधिकार घेतले। अर्थात ते पुढे त्यांना सोडून द्यावे लागले जनमताच्या रेट्यामुळे। त्याच्यानंतर 2012च्या जूनमध्ये निवडणुका झाल्या आणि मोर्सी निवडून आले। त्यावेळेला त्यांना या देशाच्या आर्थिक परिस्थितीवर, त्याच्या बेरोजगारीवर अत्यंत निष्पक्षपातीपणे काही कठोर उपाययोजना करणं जनतेकडून अपेक्षित होतं। परंतु ते एक प्रकारे स्वतःचा इस्लामिक अजेंडा त्या ठिकाणी राबवायचा प्रयत्न करत होते। ते तिथल्या बेरोजगारीचे होते, ते तिथल्या आर्थिक मंदीचे होते। याच्यापैकी कुठल्याही प्रश्नांना धडपणे उत्तर देण्यात किंवा दीर्घकालीन किंवा अल्पकालीन योजना आखण्यामध्ये मोर्सी यांना आलेलं प्रचंड अपयश आणि त्याहीपेक्षा त्यांनी इस्लामिक एक छुपा अजेंडा त्या ठिकाणी जो आणायचा प्रयत्न केला, त्याचा एक परिपाक म्हणून आज जवळपास इजिप्तमधला प्रत्येक तरुण त्यांच्या विरुद्ध संघर्षात उभा राहिला आणि आज कैरोच्या गल्ल्या गल्ल्यातून या प्रकारचं युद्ध मिलिटरी बरोबर ते चालू आहे। आणि एक प्रकारे आज तेहरीर स्क्वेअर हे पुन्हा एकदा होस्नी मुबारक यांच्याबद्दल जे झालं होतं 2011 मध्ये, त्याचीच पुनरावृत्ती आज या तेहरीर स्क्वेअर मध्ये पुन्हा येते। आणि तेहरीर स्क्वेअर हे पुन्हा एक प्रकारे लष्करी उठावातून होणाऱ्या केंद्रीय बदलाचं एक प्रकारे नक्कीच या सगळ्याचं तो केंद्रबिंदू ठरलाय। याच मुद्द्यावर येतोय बघा। खरं तर तहरीर स्क्वेअर मध्ये झालेल्या उठावानंच मोर्सी यांना खुर्ची मिळाली आणि त्याच ठिकाणी झालेल्या उठावातनं त्यांची खुर्ची गेली। ही अवस्था मोर्सींची झाली आहे। नेमकी या सगळ्या उठावाची काय कारण सांगता येतील सर? मोर्सींच्या विरोधात उठाव करावा लागला याचं मूलभूत कारण मोर्सींनी स्वतःकडे घेतलेले अधिकार आणि त्याहीपेक्षा सुद्धा त्यांनी राबवलेला इस्लामिक अजेंडा, आर्थिक आघाड्यांवर आलेलं अपयश आणि ज्या अपेक्षेनं त्यांना निवडून दिलेलं गेलं होतं त्या अपेक्षांना ते खरे उतरले नाहीत। या चार गोष्टींमुळे एका आर्थिक अराजकतेकडे आणि त्याहीपेक्षा सुद्धा सामाजिक आणि राजकीय अशांततेकडे त्यांची वाटचाल बऱ्याच काळापासून सुरू होती। आता फक्त असं झालं की दारूनं अशा भरलेल्या एखाद्या अल्कोहोलनं भरलेल्या एखाद्या बॅरलला त्याच्या बाहेर एक वात असते आणि त्या वातीला एखाद्या आगीचा स्पर्श व्हावा आणि तो संपूर्ण बॅरल फुटावा, अशी आत्ताची अवस्था ही इजिप्तची झालेली आहे। नक्कीच मला असं वाटतं नक्कीच मार्मिक भाषा आहे सर। मी थोडंसं थांबवतोय तुम्हाला। या संदर्भात थोडासा वेगळा प्रश्न आहे माझा। खरं तर तहरीरला जो पहिला उठाव झाला त्याचे परिणाम इतर राष्ट्रातही जनक्रांतीत झाल्याचे आपल्याला पाहायला मिळाले होते। या उठावाचे परिणाम त्या राष्ट्रांवर नव्यानं दिसतील असं वाटतंय का? काय सांगाल? हो, आपण जर पाहिलं की मागच्या 3 ते 4 वर्षामध्ये संपूर्ण अरब हा जो पट्टा आहे, मग त्याच्यामध्ये ट्युनिशिया आहे, इजिप्त आहे, बहरीन आहे, लिबिया आहे, इराण आहे, जॉर्डन आहे, मोरोक्को आहे, येमेन आहे, या सगळ्या राष्ट्रांमध्ये आपल्याला क्रांती झालेली दिसते। आणि हा जो उठाव होता हा तिथल्या सरकार विरोधात, तिथल्या लष्करशहांच्या विरोधात होता। कर्नल गदाफींची तर हत्या करण्यात आली। या संपूर्ण ठिकाणी जे राष्ट्रप्रमुख होते त्यांना एकतर कैद तरी करण्यात आलं, त्यांना परतच्युत तरी करण्यात आलं, त्यांना त्याहीपेक्षा काही जणांना तर निर्घृणपणे ठारही मारण्यात आलं। इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर सध्या अरब राष्ट्रांमध्ये उलथापालथी चालू आहे। अगदी जॉर्डन सारखा देश, ज्या जॉर्डनमध्ये तेलाचा एक थेंबही नाही, म्हणजे एक संपूर्ण अरब पट्ट्यामध्ये जॉर्डन हा एकमेव असा देश आहे की ज्याच्यामध्ये तेलाचा थेंब नाही, परंतु त्या ठिकाणी सुद्धा तेलावर इकॉनॉमी डिपेंडंट नसताना सुद्धा आज तिकडे प्रचंड मोठ्या प्रमाणावर लष्कर क्रांतीची बीजं आपल्याला रोवली गेलेली दिसतात। आपण इजिप्तच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की या आर्थिक खाईतनं बाहेर येण्याकरता त्यांना इंटरनॅशनल मॉनिटरी फंडनं जवळपास 4.8 $4.8 बिलियन इतकी मदत
देण्याचं जवळपास नक्की झालेलं होतं. परंतु आताची जी राजकीय अस्थिरता आहे ती लक्षात घेता मला नाही वाटत की इंटरनॅशनल मॉनिटरी फंड त्यांना ते पैसे, त्यांना ती मदत, आर्थिक सहकार्य देण्याची सुतराम शक्यता आहे असं मला वाटत नाही. त्यामुळे एकीकडे जीवनावश्यक वस्तूंची त्यांचा तुटवडा, दुसरीकडे तेलाची सबसिडी इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर आता इजिप्तमध्ये आहे की ज्याचा फायदा फक्त हा उच्च वर्गाला होतो. आपण हे समजून घेतलं पाहिजे की इजिप्त याच्यामध्ये आता मध्यम वर्ग उरलेलाच नाहीये. इजिप्तमधला मध्यम वर्गाचं कमरडं पार मोडून टाकलंय. त्यामुळे तो अत्यंत गरीब बनलेला आहे. आज दारिद्र्य रेषेखाली राहणारे 9 कोटी लोक त्या देशामध्ये, ही आत्ताची इजिप्तची वस्तुस्थिती आपण लक्षात घेतली पाहिजे. आज या सगळ्या लोकांना त्यांना रोजीरोटी कशी कमवायची हा एक प्रश्न आलेला आहे. कारण या अशा राजकीय अस्थिरतेमुळे कुठली मल्टीनॅशनल कंपनी त्या ठिकाणी यायला धजावणार नाहीये, भाग क्रमांक 1. दुसरीकडे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची जी मदत येणार होती ती मदत मिळणार नाहीये. तिसरी गोष्ट अशी आहे की कोणत्याही प्रकारचे नवे उद्योग तिथल्या व्यवसायांनी फार मोठ्या प्रमाणावर उभारले अशा प्रकारचंही चिन्ह दिसत नाहीये. आणि त्यातूनच आर्थिक रचनाच अशी झाली की एकीकडे खूप गरीब समाज आणि एकीकडे खूप श्रीमंत समाज, आणि त्या श्रीमंत समाजाला लागणाऱ्या ज्या गोष्टीमध्ये पेट्रोल असेल, खासगी वाहनांसाठीचा असेल, या सगळ्यासाठी मिळणारी प्रचंड मोठी सबसिडी, या सगळ्यामुळे एक प्रचंड मोठ्या प्रमाणातला असंतोष त्या ठिकाणी खतखतत होता. उदय सर, काय सांगाल, एक राजकीय विश्लेषक आणि एक अर्थतज्ञ म्हणून तुम्ही या सगळ्या सत्तांतरांकडे कसं पाहता? इजिप्तचं हे असं इजिप्तमध्ये हा झालेला असंतोषाचा वणवा हा एक प्रकारे तिथल्या संपूर्ण अरब राष्ट्रांमध्ये पेटलेल्या वणव्याचाच एक भाग आहे असं मला वाटतं. त्याच्यामध्ये लोकशाहीची पुनर्स्थापना होईल अशी अपेक्षा जरी मी आता करत असलो तरी एक राजकीय विश्लेषक म्हणून मला असं वाटतं की ती एक फार दूरगामी, सखोल जाणारी प्रक्रिया, आणि त्याच्यासाठी आता तिथलं जनमानस आणि तिथली एकूणच राजकीय परिस्थिती कितपत तयार आहे याच्याविषयी मला शंका आहे. आर्थिक बाबींचं म्हणाल तर सध्या स्वतः इजिप्तच इतक्या प्रचंड मोठ्या खाईत आहे. इंटरनॅशनल मॉनिटरी फंडाचं कर्ज त्यांना जवळपास मिळणार नाही हे आता सिद्ध झालेलं आहे. इतकी प्रचंड मोठी अशी धुमश्चक्री चालू असताना कुठलीही मल्टीनॅशनल कंपनी त्या ठिकाणी पैसा टाकणार नाही, कुठलाही नवीन उद्योग उभारणार नाही, कुठल्याही नवीन प्रकारची टेक्नॉलॉजी येणार नाही, त्यामुळे नवीन रोजगार निर्माण होणार नाही आहेत. त्यामुळे इजिप्तच्या समस्यांना उत्तर हे इजिप्तच्याच जनतेला शोधावं लागेल, आणि सध्या तरी त्यांची अशी कुठल्याही प्रकारची दीर्घकालीन उत्तरं शोधण्याची मानसिकता आहे असं मला अजिबात वाटत नाही. एका प्रचंड मोठ्या अंधारलेल्या गुहेत आज इजिप्तनं प्रवेश केलाय. त्या गुहेचा शेवट कुठेतरी एका प्रकाशमान अशा युगाकडे असेल अशी अपेक्षा करूया. नक्कीच अत्यंत समर्पक अशा शब्दात तुम्ही या सगळ्या परिस्थितीचं वर्णन केलंय. धन्यवाद. झी 24 तास एक पाऊल पुढे.